श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक गोष्ट पुन्हा घेऊन आलेलो आहे। गोष्ट अशी आहे की एक शिल्पकार असतो आणि दोन दगड घेऊन जातो आणि त्याच्यातल्या मूर्ती घडवण्यासाठी तो पहिल्या दगडावर प्रयत्न चालू करतो। दगडातून आवाज येतो की मला वेदना होतात आहे, वेदना होतात आहे, त्या हातोडीची मला सहन होत नाही। शिल्पकाराला समजतं की याला काहीतरी वेदना होतात, तर तो दगड साईडला करतो आणि दुसरा दगड घेतो आणि त्याच्यावर चिनी हातोडीचा मारा करतो। पण जर दगडातून काही विशेष काही प्रतिसाद येत नाही, तो काही वेदना झाल्या असं काही बोलत नाही, आपले काम पूर्ण करून त्याची सुंदर अशी देवाची मूर्ती त्याच्यात घडवतो। आणि ज्याने वेदना सहन नाही केला तो दगड बाजूलाच पडलेला असतो। आणि काही मंदिर मूर्ती स्थापन करण्यासाठी ही मूर्ती घेण्यासाठी तिकडे येतात आणि त्या दगडाची झालेली मूर्ती घेऊन जातात सोबत। तो दगड बी घेऊन त्याने वेदना नाही सहन केलेला, ती मूर्ती ती छान मंदिरात ठेवतात, त्याची प्रतिष्ठापना करतात आणि तो दगड साईडला बाजूला नारळ फोडायला ठेवतात। आता ज्याने वेदना सहन केला तो दगड, त्याची पूजा होते, त्याची आराधना होते, त्याला फुलं चढवले जातात, त्याच्या प्रसादाला भोग दिला जातो। आणि ज्याने वेदना नाही सहन केल्या जातात त्याच्यावर रोज नारळ फोडलं जातं। त्याच्यावर एवढं लक्षात येतंय की जर सुरुवातीच्या काळात आपण वेदना नाही सहन केल्या तर आपला शेवट खूप वेदनादायक, त्रासदायक जातो। म्हणून आयुष्यातला सुरुवातीचा काळ थोडा त्रासदायक जाईल पण भविष्य सुखाने जाईल। समजलं असेल ना? ठीक आहे, समजलं असेल। श्री स्वामी समर्थ।